तर म्हणे हमारी तरफ इतना पाणी पड गया, इतना पाणी पड गया, डाबुल डे भर गए म्हणून. एकाला कीर्तनात म्हटलं माणसानं बाहेरून स्वच्छ व्हा, तसं अंतरून स्वच्छ झालं पाहिजे. ते कीर्तनावर टोपल्यावर घरी गेलं, रात्री तांब्यात पाणी, पाण्यात निरमा, तांब्यात भर पाणी पिलं, रात्रभर भर डबा, धर रस्ता भर डबा. ते सकाळी आमच्या सरपंच साहेबाला पण रातचा बुवा कोण आणला होता. आता बुवा नको तुला निरमा प्यायची सांगितली का. एकांत कीर्तन आटोपल्यावर माईक घेतला म्हणे हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कळम सरेकर सुंदर अशा प्रकारे कीर्तन केलं म्हणून महाराजांना गावकऱ्यांतर्फे हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हाला समजते का भाषा? वाजत जा टाळी, मग आता काही हरकत नाही. आता नाही बाबा लय ठोकले मोठी यादी आहे. माझं कामाची ने खाये ब्रह्मकन्येशी धरू जाये हो परशेरे केलं काय हो गेली दिवा दुर्गंधा कामाची कोत बाल यानं नाडीले बहुता असी हरिहराची आबरू घेतो भाई ना इतिहासी जमदग्नी दुर्वास नाडीले मान मान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्या असी जोहर माय बाप जोहर मी हिशोब पडेला जमा सरकारी येईल यमाजीची स्वारी जीवाजी धरून कारभारी ओस पडेल नगरी सारी तेथील मार संता घरचा लय ठोकले बाबा. ऋषी मुनी जपी तपी संन्यासी एक असा ऋषी झाला त्याने देवाच्या छातीत लात मारली. कोणता ऋषी? भृगु एक समुद्र पिऊन टाकला. कोणता ऋषी? अगस्ती एक ऋषी असा झाला त्याचे हाडकं घ्यायला देवाला इंद्रानं वज्र बनवलं. कोणता ऋषी? दधीची एक ऋषी असा झाला त्याला यमाला श्राप द्याला यम विदुर बनला. कोणता ऋषी? मांडव्य महिला झाले. एक बाई भगवान विष्णू दगडाचा करून टाकला. कोण बाई? वृंदा तुळसाबाई. एक बाई पतीचा प्राण वापस आणला. कोण बाई? सावित्री. एक बाई 3 देव पाण्यात टाकून दिले, चान म्या करायला लावून दिले. कोण बाई? सोनिया हनुसया. एक बाई वाटीत पाणी घेतलं, कुंकू दाखवलं, सूर्याच्या खाली ठेवून दिलं, सूर्य जागेवर थांबून गेला. खडे हो जाव खडे आप. कोण बाई? शांडिल्य लोपमुद्रा. ती का अशी बाई होती का बाबा. आता शिल्लोडकडे गेलो, एक बाई खाटीवर बसेल, डोकं झटकेन माझ्याकडे पाय म्हणे महाराज आहे का. म्हणलं हाव. म्हणे मग काय काय करता. म्हणलं भागवत रामायण कीर्तन. म्हणे मग तुम्हाला काही समजत बी असेल. म्हणलं हाव. म्हणे आज काय. म्हणलं 14 जानेवारी मकर संक्रांत तीळ संक्रांत. म्हणे कशावर बसले. म्हणलं खाटीवर. कोण काय विचारीन त्याचा भरोसा नाही बाबा. हो ते मालेगाव मध्ये शिवपुराण झालं. मग 4थ्या दिवशी एक म्हातारा आला. तेव्हा हो महाराज आपल्या लग्न पत्रिकेत गणपतीचा फोटो राहतो. म्हणलं हो. म्हणे मग महादेवाच्या लग्नात कोणाचा असेल. म्हणलं तुझ्या बापाचा. आपले वारकरी भेटले ना तर आनंद होतो हो, नाही तर कठीण हे. काय काय म्हातारे पाहिलं की अंग काठी मारून येतो. ते रावेरकडे जागर काल्याचं कीर्तन. रात्री जागर सकाळी काला. लोक म्हणे बाबा आता इथं असंच का जागर काला होता. इथं गाव पंगत आहे, रात्रभर स्वयंपाक चालीन, तुमची झोपणार नाही, तुम्ही वरती जाता 10 रूम आहे झोपून राहा. म्हणलं चालीन भाऊ. पण मला काय माहिती कोपऱ्यामध्ये दरवाजा उघडला. कोपऱ्यात म्हाताऱ्याची खाट. ते 95 वर्षाचं त्याच्या सगळ्या वायरी तुटेल. ते दरवाजा वाजता बापड दसकून उठलं. म्हणे म्हणलं ओ बापा झोप रे बापा. वर वर महाराज आहे. म्हणलं हो. मग आता सप्त्या चालू आहे. महाराज आहे तरी म्हणे मग इकडे का बरं आले. म्हणलं ऊसतोडे आले. जप तू गुच्छ. वर वर कसे आले. म्हणलं सरपटात आले तू मरगुच्छ. वर वर काही पोरं सर. म्हणलं हा 2 पोरं 2 पोरी गुच्छ जप रे काका. वर वर हा आणखी 5 मिनिटानं म्हणे मग लग्न बी झाला असेल. म्हणलं घ्या बाप्पा. त्यानं पेटीपुडा काढला. पेटीपुडा पहिल्या बिडीला माचीस. मग माचीचं काम नाही. बिडीवर बिडी बिडीवर बिडी. अर्धा पुडा चक. झोप गुच्चीप. घरात दुःख झाला तो पुढा हिसकून. एका पुड्यात किती बिड्या राहतात त्या? किती? शाबास.
अर्ध्या पेले अर्धे एसक्यू घेतले टेपला ड्रॉप मध्ये पटकल्या मला काय माहित रात्री 3 वाजता उठलं ते म्हणे बिळे ओढे मर टेपला ड्रॉप मध्ये मर लाईन जाईल ते दरवाज्यावर आदळलं अंधार त्यानं कसं तरी ते टेबला जवळ आलं त्यानं ते अंधारात हिवाळ्याचे दिवस दिवाळीचा पिरियड त्यानं कसं तरी तो ड्रॉप उघडला हात घातला दिवाळीचा पिरियड पोरांना फटाकडे बी त्याच्यात ठेवला त्यानं एक लांब लसक फटाकडा घेतला तोंडात घातला माचीस लावली ठो बसा भाऊ हे फटाका पाहत फिरू आले देव दिला देह भजन गोमटा 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 तुया झाला फाट बाधिकेता देव झाला बाधिकेता तुया झाला फाट बाधिकेता बाधिकेता देव झाला फाट बाधिकेता बाधिकेता देव भजन गोमटा देव भजन गोमटा देव दिला 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 देव भजन गोमटा दान द्यायचंच असलं तर एकच दान दे ह्याची दान दे का देवा तुझा विसरण कारण विसराला तया थोर झाली आणि 30 लक्ष योनी वृक्षांमध्ये घ्याव्या जळसरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किड्यांमध्ये घ्याव्या 10 लक्ष योनी पशुचे घरी 20 लक्ष योनी पक्ष्यांमध्ये घ्याव्या मानवा भितरी 4 लक्ष 1 योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाता बहुत जन्मांती जन्मलाशी नरा आणि देव तो सोयरा करी आता यमाचे यमदंड भयसतील माता तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे बाबा शिंक जांभळी खोकला इतकाची वेळ वाया गेला आणि देवाला काय आवडतं आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा गजर रात्र करा तुमच्या पत्रिकेमध्ये मायना पाहिला मी शेतकऱ्यांच्या मुलाला मुली भेटत नाही आता याच्यावर मी आधारित सांगतो तुम्हाला आपला दररोज देव बदलतो सोमवार आला की महादेव रे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची रे भोळ्या शंकरा मंगळवार आला की आई भवानी तुझ्या कृपेने तारशी बघता आला अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्या बरी जागविंदो रात साधी आई गोंधळाला गोंधळाला भवानी गोंधळाला गोंधळाला भवानी गोंधळाला गळ्यात घालून कवड्याची माळ गळ्यात मांजरी ताळ हातात बरणी तुला गवळी वाजवी तो संबळ जगदगत्या ज्वाल्यातून आली तूच जगत माता भक्ती दाटून येते आई नाम तुझं घेता आई कृपा करी माझ्या घरी जगविंदरात तारी आई कृपा करी माझ्या घरी जगविंदरात तारी आई गोंधळाला नवरात्र संपला बाबा आता नवरात्र म्हणजे काय घटस्थापना या घटामध्ये ती जगत माता तिच्या डोळ्याच्या पाण्याने पाय धुवा आणि या घटामध्ये तिला कायमची बसवा याला नवरात्र म्हणतात
पण आपला नवरात्र बदलला. तुमच्या पत्रिकेच्या मायनेवर बोलतोय बाबा मी. आपला नवरात्र बदलला. हा, नऊवारी साडी नेसून बाई मी लुगडी आणि माहूर गडावर खेळते आंबा फुगड. गाय मुखात नावून केस मोकळे करून बाळी मळवट भरून आली अंबिका चालून वाट पाहते भक्ताची तुळजापुराच्या घाटात. भक्ताची माझी अंबिका सत्वाची उभी राहून घाटात. माझी चंडिका सत्वाची उभी राहून घाटात. वाट पाहते भक्ताची जगदंबा माता की जय. बुधवार आला की नव कृष्ण मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर. बुधवार गुरुवार आला की दत्तात्रय भगवान, शुक्रवार आला की संतोषी मायन, शनिवार आला की मारुती रायन, रविवार आला की अहमवाग्या सोमवाग्या प्रेमनगरा वारी सामद होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी. पोरगलय बादरे बाबा. हो असं बरं मागचे मागून नाचवताय आणखी अशी अशी. त्याच्यामुळे थोडस अंगात येलो. आणि बाबा नवरात्र उत्सव हा ग्रामीण भागामध्ये चांगलं आहे. नवविध भक्तीच्या नवरात्रा. शहरी भागामध्ये मुली ड्रग्स नशा करून दांडिया खेळून राहिल्या. आणि दररोज या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या किती मुली गायब होऊन राहिल्या याचा विचार नाही करत आहे आपण. कुठे जाऊन राहिल्या मुली याचा विचार नाही करत आहे. बाबा कुंभकर्णासारखं झोपलोय आपण. जर या भारत देशातल्या बाहेर जाणाऱ्या मुली एवढ्या बी रोखल्या तर हिंदूच्या पोरांना पोरी भेटल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळ्यामध्ये बंद झालं पाहिजे. अगोदर ही संस्कृती जोपासा. भरतखंडे नरदेव प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. जागृत राहा. आपण आपला धर्म संस्कृती काय आहे त्या ठिकाणी विसरलो महाराज. काहीच नको तुझे गुण आवडीनं गाईन. आणि काहीच नको बाबा आणखी गुण गाता गाता जर तू प्रसन्न झाला तर मला मुक्ती बी नको, धन बी नको, संपदा सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा आहे ना. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आता दिवस चारी खेडी मेळी. बाबा काहीच नको न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागर तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संग लागर तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संत समागम एखादी परी भावे त्याची द्वारे श्वान येते तेथे राम नाम होईल श्रवण. गड्याला भोजन उच्चिष्टाचे. बाबा वाल्याचा वाल्मिक झाला नारदाची कृपा झाली. हो धर्मराजाबरोबर कुत्रा स्वर्गाला गेला बरोबर आहे का बाबा. ही संगत संतन की करले जीवन का सार्थक करले. बाबा संतांच्या संगती यांना लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. कारण संतांच्या संगतीमध्ये तेच आहे बाबा. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. कुठे
म्हणून एकच जाता जाता एकच सांगून जातो बाबा, चांगली मंडळी, ग्रामीण भाग आहे आपला. पहिल्यांदा तुमच्या गावात आलो. आमचे विजूदादा सुभादादा तुमच्या गावचं लय वर्णन सांगत होते, लय वर्णन सांगत होते 10 वर्षापासून. हो, पण तुमच्या गावात इकडून जात होतो, तुमच्या गावात पहिल्यांदा आलो. आपल्या बापू महाराजांमुळे तुमच्या गावामध्ये आलो. आपले सरपंच साहेब ही सगळी मंडळी आली आणि तुमचं दर्शन झालं बाबा. काही का होईना चांगलं गाव आहे, सुंदर संस्कार आहे. घराघरात तुकोबा आणि माऊली, अंगणामध्ये तुळसाबाईची सावली, हरिपाठाची संस्कृती आमच्या महिला मंडळानं सांभाळली. म्हणून भारतभूमी सजली बाबा. आल्या गेल्यांचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, जी घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदर. आता कोणी सरकवू नका. ते माय पा केवढा बुक्का लावलाय, वा ह्या मायनं पा केवढा कुंकू लावलाय. तिकडे जाऊ द्या. मोठा कुंकू लावल्यानं पतीचं आयुष्य वाढतं म्हणे, मोठा. आता पती काय काही पती तर दिसत बी नाही. जाऊ द्या, तिकडची गोष्ट आमच्याकडची. चांगलं आहे बाबा, ग्रामीण भाग संस्कार. नाही तर कठीण आहे. ते अकोल्याकडे गेलो, मोठा बंगला उघडता कसं आपल्याला काय माहिती. लोक म्हणे बाबा ते डोर बेल का बेल डोर, बटन दाबा, बटन दाबता बरोबर दरवाजा रिमोटर खटकन उघडला. मधून अशी बाई आली, केस मोकळे गाऊन. म्हटलं बापा आमोशा आली का शांताबाई आली. ते म्हणे आलात बाबा. म्हणलं हो. म्हणे कसे आला. म्हणलं मी कसा बी येऊ. मग म्हणे चहा घेणार, कॉफी घेणार, दूध घेणार, सरबत घेणार. म्हटलं एंडोसल्फान बी घेणार आणि तू फक्त. ते म्हणे बाबा एक काम करा, टावेल घ्या, ते बाथरूम आहे, लवकर जा, हात पाय धुवा. आता आपलं काय घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. तो टावेल घेतला, बाथरूम जवळ असा घाबरत घाबरत उभा राहिलो. दरवाजा रिमोटर खटकन उघडला. फटकन मध्ये दरवाजा लॉक. मध्ये गेलो, हौद बी नाही, मग्गा बी नाही, पाणी बी नाही, बादली बी नाही. मध्ये टावेल मिस. मोबाईल बी बाहेर. दरवाजा ठोको, दरवाजा उघडे ना. काय करा. ते 2-3 नळ होते, आडवा उभा गोल तिरपा, कोणता फिरवा मला बी समजेना. लय हिंमत केली, देवाचं नाव घेतलं, तो गोल नळ फिरवला. वरून शावर चालू झालं, ते बंद बी होईना, दरवाजा बी ओला झालो बाबा. कपडे निपडले, बाहेर आलो. ती बाई म्हणे बाबा सटा टाकल्या, बसा. असं घाबरत घाबरत बसलो. ती बाई वाढायला आली, चपला घालून. म्हणलं ताई ती चप्पल बंद नाही बाबा, ती वाढायचीच आहे. ओ बा, इतके सुशिक्षित झाले लोक बोट घालून जेवायला लागले. काही दिवसानं बुटात जेवतीन, बुटात. बरं जेवण झाल्यावर बैठक रूम मध्ये गेलो. आपल्याला ते खाटीवर बसायची सवय. मला काय माहिती एवढं लगा द्या. मी जोरात बसलो. बसता बरोबर इतका घरचं मालक आलं, झालं का बाबा जेवण. म्हणलं हो. आवडला का स्वयंपाक. म्हणलं हो. मग म्हणे घरी भेटतं का असं. तसं काय नाही बाबा. ग्रामीण भागामध्ये प्रेम आहे, प्रेम. खरंच चांगली मंडळी. काही का होईना जाता जाता सांगून जातो. दिवसभर असं काम करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा बाबा. दिवसभर असं काम करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा, 8 महिने खायला पुरलं पाहिजे. आयुष्यभर असं कार्य करा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि जीवनभर अशी भक्ती करा की मरते समय जगाचा बाप आपल्या स्वागतासाठी उभा पाहिजे. त्याला जीवन म्हणतात. नाही तर जन्मा येऊन प्राण्या तू काय केले रे, मुद्दल गमावली रे बाबा. खरंच ग्रामीण भाग आहे, संस्कार आहे, संस्कृती. सगळेजण भजन करा. विठोबा पहिल्यांदा तुमच्या गावात आलो. सुंदर नियोजन आहे बाबा. भव्य दिव्य पांडुरंगाची मूर्ती, भगवान भोलेनाथाचं मंदिर, माऊली, तुकोबाराय मूर्ती आहे, मुक्ताबाईची मूर्ती आहे बाबा. हो, सुंदर नियोजन आहे. फुलाचा हार, बुक्का, साऊंड, महाराज मंडळी. वा. नाही तर ते तिकडे गेलो 40 गावकडे. चालते म्हणे बाबा भजन. सरपंचाच्या हाताने हार टाकायचा आहे. सरपंच गच्चीवर झपेल. आपले सरपंच कीर्तनात आहे, तिकडचे सरपंच गच्चीवर झपेल. सरपंच उठवून आणला. तो 15 मिनिटांना आला तर असा घाबरत आला. तो म्हणे बुवा. म्हणलं तू म्हणे बुवा. म्हणलं तू घाबरू नको. म्हणे बुवा हार सापडा, बुक्का सापडत नाही, म्हणजे चालिंग का. म्हणलं लाव.
लोहा कितना भी मजबूत हो लेकिन जंग उसे खा जाता है। लोहा कितना भी मजबूत हो लेकिन जंग उसे खा जाता है। पर दोस्ती हुई परी से तो उसका भी सोना बन जाता है। बाबा साधूच्या संगतीत या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। बरेच लोक कुत्र्याची सेवा करतात, कुत्र्याला गाडीत फिरवतात, कुत्र्याला बिस्किट चारतात, कुत्र्याला साबणानं धुतात, कुत्र्यावर प्रेम करतात। कुत्र्यावर किती प्रेम करा, कुत्रा एक दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। कुत्र्यावर किती प्रेम करा, कुत्रा एक दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। आई वडिलांना कुत्र्यासारखं जरी वागवलं तरी त्यांच्या मुखातून प्रेमाची दुवा निघाल्याशिवाय राहणार नाही। याला आई वडील म्हणतात। बाबा 65 वर्षाचा बाप रखरखत्या उन्हात कष्ट करतो, कोणासमोर न वाकलेला बाप स्वतःच्या मुलासमोर वागतो। बेटा वाटेल तेवढे पैसे देतो, एकच काम कर, वाईट पोरांची संगत करू नको। त्याच बापाचे पैसे घेऊन तो मुलगा कॉलेजला मजा मारतो। रखरखत्या उन्हात तो बाप मरूनच जातो। तो बाप जर मेला, 4 पायाचा बैल मात्र मालकाला पाहिल्यावर हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही। पोटच्या मुलाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही। बैलाला मालक कळतो, मुलाला बाप नाही कळत। ज्या दिवशी आई वडील कळतील, देवाची सेवा नाही केली तरी चालेल, आई वडिलांची सेवा करा। आई वडील देवापेक्षा श्रेष्ठ आहे। जा वृद्धाश्रमात विचारा त्या म्हातारा आई वडिलांना, कोणी सांगेल माझा मुलगा वकील आहे, कोणी सांगेल जज आहे, कोणी सांगेल डॉक्टर आहे, कोणी सांगेल साहेब आहे, पण एकही असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी। का? शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आई वडील वागवायची धमक तर आहेच, पण 50 लोक जरी त्याच्या दारात आले तरी जेवण वाटी लावायची पावर शेतकऱ्याच्या मनगटात सगळ्यात मोठी धमक आहे। बाबा शेवटचा मुद्दा मांडून जातो। बरेच लोक म्हणतात बाबा मुलगी नको मुलगा पाहिजे, चिमणी नको दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे। तो कसा का पेटेना, तो मायबापाला का कुटेना। पण मुलीला जगू द्या बाबा, गर्भहत्या करू नका, मुलीला वाढू द्या, जगू द्या, काळाची गरज आहे। आओ नारी नारी मत घर यार, नारी तो रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रहलाद हनुमान। नारी तेरी यही कहानी, आंचल में दूध और आंखों में पानी, बुंदेले हर बोलो की मुंह सुनी कहानी थी, खूब लडी मर्दानी हो तो झांसी वाली राणी थी। हिमालयासारखा पर्वत रडला पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला जानकीसाठी, तुम्ही आपण रडणार यात काय नवले। बाबा मुलीला जगू द्या। मुलींना प्रार्थना करतो, बाई 20-20 हजाराचे मोबाईल ठेवण्यापेक्षा 20-20 हजाराचे मोबाईल ठेवण्यापेक्षा 2-2 हजाराच्या तलवारी ठेवा, शस्त्र ठेवा, गुप्त्या ठेवा। आडवा आला म्हणजे कापला गेला पाहिजे। जनावरांची संख्या वाढली, दरवाजापर्यंत जनावर येऊन पोहोचले। बाबा मुंबई उरणमध्ये यशस्वी नावाची पोरगी जनावरासारखी मारली गेली। श्रद्धा नावाची पोरगी 35 तुकडे होऊन फ्रीजमध्ये बसते। कलकत्त्याला डॉक्टर पोरगी जनावरासारखी मारली जाते। मालेगाव डोंगराड्यामध्ये 4 वर्षाची मुलगी बलात्कार करून दगडानं ठेचून मारली जाते। मुलींना प्रार्थना करतो, बाई महिषासूर मर्दनी बन, झाशीची राणी बन, अहिल्याबाई होळकर बन, जिजामाता बन, कणखर बन। आडवा आला म्हणजे कापला गेला पाहिजे। प्रार्थना एकच करतो, तुला शेतातलं काम नाही आलं चालेल, अभ्यास नाही आला चालेल, स्वयंपाक नाही आला चालेल, शाळा नाही शिकता आली चालेल, एकच काम कर, ईश्वरा समान आई वडील त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आणू नको आणि 4 माणसात त्यांची मान कधी खाली घालू नको। एवढं जरी सांभाळलं तुझ्या जीवनाचं कल्याण झालं। बाबा आज 7वा दिवस मागणी पर प्रकरणातील अभंग, हेची दान देगा देवा तुझा विसरण बाबा, गुण गाई ना आवडी हिची माझी सर्व जोडी, बहुत सुकृताची जोडी, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी। जोडी म्हणजे भगवंताच्या नामाची कमाई, गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी, हीच कमाई घेऊन जाणार आहे। बाबा न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संतांची संगती पाहिजे। आणि देवा कारण वरे बी काही खरं नाही, साहेबराव बाबांना आम्ही जाऊन आलो। जव पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोक, काही खरं नाही ते। म्हणून बाबा आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, फक्त जन्म घेऊ त्यावेळेला आम्हाला त्या गर्भवासाचे आता कठीण आहे। मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दाथरी 9 कडो नि 9 मासावरी, लय कठीण आहे बाबा। म्हणून एकच काम कर देवा, तुका म्हणे गर्भवासी, 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 सुख
रंग दे बसंती चोला मोहे रंग दे बसंती पोरग लाईक हा तो रात्रभर बी कीर्तन चालू झालं ठेवलं तर कोणालाच कटाळा येणार नाही. पण चांगलं आहे बाबा ते पोरं बनले पाहिजे नाही तर ते पकवाजाला हात लावला फुटीन रे येण्याला हात लावला तुटीन रे टाळ वाजायला लागला की ठेव रे तो म्हणतो हा टाळ. पण या पोरांना जीव लावा हे घडवा कारण तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. असो बाबा अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. काही का होईना उद्याचं कीर्तन शिल्लोड तालुक्यामध्ये मोहाळ म्हणून आहे सकाळी काल्याचं आणि परवाचे म्हणजे उद्याच रात्री आणखी आपलं मोंढाळा इथे नाही आणि रातचे 2च लोक फिरता महाराजांसोर म्हणजे बापू महाराज भेटले तर चोरच भेटता आम्हाला. तुकाराम महाराजांना 14 चोर भेटले ते बी भजन करायला लावून गेले. पण काही नाही बाबा काही काय ना तुमची सगळी मंडळी असे खूप त्या ठिकाणी बाबा पाठीशी आहेत. काही चिंता नाही कोणत्याही गोष्टीची अडचण येत नाही. महाराज काही का वेळा झालेली सेवा माऊलीच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. शोभाच्या रोमात भरली होती. म्हणूनच वंदन करून भवानीला जिंकाया तोरणा किल्ला. 150 मावळे सोबतीला शिवराय घेऊन चालला अंधार रात्र किल्ल्यात सह्याद्रीच्या कडे पदरात वाड्या बसतात.
अभिषेक करता, तुपाचा अभिषेक करता, पण माझ्या राजानं रक्ताचा अभिषेक केला. हा तलवार दिली जगदंबा मातेनं. महारे भवानीचे उपकरण गाजते शुभाची तलवार. शुभाची तलवार, शुभाची तलवार, शुभाची तलवार, शिवाजी तलवार, शिवाजी तलवार, शुभाची तलवार, शुभाची तलवार, शिवाजी तलवार, शिवाजी तलवार. महारे भवानीचे उपकरण गाजते शुभाची तलवार. शिवाजी तलवार. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजले. किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजले, किल्ल्याच्या दगडावर. जर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या जातीवर. प्राण प्राणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजले. किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजले, किल्ल्याच्या दगडावर. वंदन करून भवानीला जिंकाय तोरणा किल्ला. शेदृश्य मावळे सोबतीला शिवराय घेऊन चालला. ताऱ्यावरती किल्ल्याचा गळ ताटला. जय जय गणपतया, जय जय गणपतया, जय जय. गर्जना केली हर हर महादेव. हर हर महादेव बोलाचे, हर हर महादेव बोलाचे, हर हर महादेव बोलाचे. झालेल्या हल्ल्यामुळे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वरती करून उभा राहिला. विचारता तोरणा किल्ला शिवबाच्या स्वामी गेला. यावेळी 15व्या वर्ष होते शिवबाला. तोरणा किल्ला म्हणजे पहिला दिल्ली दरवाजाला. महाराष्ट्राचा विजयी भगवाचे कापड पडला. स्वराज्याचं बांधलं तोरण शिवाजीराजानं तोरण जिंकलं. वा आला सह्याद्री जगत उठला. जय शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. महादेव, महादेव. अरे पहिले आभार साऊंडवाले, पहिले आभार साऊंडवाले. दुसरे आभार आमची महाराज मंडळी. हे पोरग लय बहादूर आहे. बापू महाराज पुढच्या वर्षी बहादूर पोरग बहादूरपूरलाच घेऊन जाऊ. हो चांगलं आहे बाबा, आनंद आहे. आणि याच दे घडे देवाचे भजन असो. सगळी मंडळी देवासारखी बसली, कोणी उठून गेलं नाही. कामाचे दिवस 500 रुपये रोज. 500 ना जो असेल तो बरं, म्हणजे मी काय रोजदारी वाढायला नाही आलो बापा. उद्याच्या सूचना होतील, कोणी उठू नका या.